मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या वतीनं आयोजित इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो 2026चं उद्घाटन आज राज्याचे सहकार मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केलं. तब्बल 500हून अधिक उद्योजकांचे स्टॉल असलेले हे भव्य प्रदर्शन उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रामधील भव्य संधीचं दालन ठरत आहे. विविध क्षेत्रामधील यशोगाथा येथे प्रेरणादायी ठरत असून नवउद्योगांना दिशा देणारे आहेत. आजपासून सुरू झालेल्या एक्स्पो 1 मार्च 2026 पर्यंत सिंचन नगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती सर्वांसाठी खुला असणार आहे. मराठा समाजामधील उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी MEAने सक्षम आणि परिणामकारक व्यासपीठ उभं केलंय. आज या संघटनेशी 1200हून अधिक उद्योजक जोडले असून व्यापार, उद्योग, उत्पादन आणि सेवा अशा सर्व क्षेत्रात मराठा बांधवांनी एकत्र येत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच हा एक्स्पो केवळ व्यावसायिक मेळावा नसून मराठा समाजाच्या प्रगतीचा, स्वाभिमानाचा आणि सामूहिक शक्तीचा उत्सव ठरत आहे. आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना व्यापार मार्ग सुरक्षित केलाय, बंदरांचा विकास केलाय आणि सशक्त अर्थकारणाची पायाभरणी केली. कारण अर्थव्यवस्था मजबूत असेल तर स्वराज्यही मजबूत राहतं, ही त्यांची दूरदृष्टी होती. त्याच विचारांचा वारसा जपत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी MEA सारख्या व्यासपीठ निर्माण करण्याचा संकल्प आज साकार होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमाद्वारे नवउद्योजकतेला अभूतपूर्व प्रोत्साहन दिले. 10 वर्षापूर्वी स्टार्टअपची संख्या 500च्या आसपास होती. आज ती 2 लाखांवरती पोहोचली आहे. यातील 45%हून अधिक स्टार्टअपमध्ये किमान एक महिला संचालक आहे. ही महिला शक्तीच्या सहभागाची प्रेरणादायी बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील उद्योगांना नवचैतन्य मिळालं असून थेट परकीय गुंतवणुकीमध्ये राज्य देशात सातत्यानं अग्रस्थानी, विशेषतः पुणे आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक होत असल्याचं रोजगार निर्मितीलाही चालना मिळत आहे आणि पुण्याचं जागतिक औद्योगिक नकाशावरील स्थान अधिक दृढ होत आहे. मराठा उद्योजकांना बळ देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं सक्षमीकरण करण्यात आलं असून लाखो तरुणांना स्वयंरोजगार आणि उद्योगाच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. तसेच सारथी संस्थेच्या माध्यमामधून शिक्षण, कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम व्यवस्था उभी करण्यात आली आहे. आज या एक्स्पोच्या माध्यमामधून समाजाच्या नेटवर्कचा वापर समाजाच्या नेटवर्कसाठी करण्याचा संकल्प हा दृढ करण्यात आला आहे. सामूहिक शक्ती, परस्पर सहकार्य आणि उद्योजकच्या बळावरती मराठा समाज नव्या आर्थिक उंचीवर झेपेल याचा ठाम विश्वास या भव्य आयोजनामधून व्यक्त होत आहे. यावेळी महापौर मंजुषताई नागपुरे, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, राजेश पांडे, असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, उपाध्यक्ष नितीन भोसले, प्रमोद साठे, विजय गवारे, श्रीनाथ विमाले यांच्यासह विविध क्षेत्रामधील मान्यवर आणि मराठा उद्योजक हे उपस्थित होते.